हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माहितीतल्या नाशिकच्या जागेचा सस्पेन्स कायम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक। खासदार हेमंत गोडसे, दादा भुसे बैठकीसाठी वर्षावर दाखल। हेमंत गोडसेंना नाशिकची जागा अजिबात मिळणार नाही, त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये तीव्र नाराजी। गोडसेंना उमेदवारीच मिळणार नाही, भाजप नेते दिनकर पाटलांची प्रतिक्रिया। नाशकातील सकाल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर उपस्थित। ठाकरे गटाला तिकीट कापल्यानंतर करंजकर नाराज, समाजाशी बांधील, उमेदवारी मागायला आलो नाही, करंजकरांची प्रतिक्रिया। धाराशिव लोकसभेच्या जागेचा माहितीमधील तिढा कायम। भाजपा आमदार जगदीश सिंहांनी घेतली अजित पवारांची भेट। जगदीश सिंह यांना अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी विचारला। हातकणंगलेमधून उमेदवारी मिळाल्याचा धैर्यशील मानेंचा दावा। कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत आनंद साजरा। सदाभाऊ खोतही हातकणंगलेमधून आग्रही, तर प्रकाश आवडे अपक्ष लढण्याच्या तयारीत। भाजपा प्रवेशानंतर नवनीत राणांना अमरावतीमधून भाजपची उमेदवारी। अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं, नवनीत राणांचं आवाहन। उमेदवारी दिली म्हणजे विजय निश्चित असं नाही, नवनीत राणांना पाडणं महत्त्वाचं, चांगल्या उमेदवाराला निवडून आणणार, आमदार बच्चू कडूंची आक्रमक भूमिका। शिंदे गटाचे आनंदराव अडसूळही निवडणूक लढण्यावर ठाम। अडसूळ यांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध कायम। काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द। जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द। बारामती लोकसभेतून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता। शिवतारे सुरेंद्र पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता। शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। देशात काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची भूमिका। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधान पद घालवणार का, संजय राऊतांचा सवाल। मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये मवियाची आज बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। वंचितच्या पहिल्या यादीनंतर मवियाच्या भूमिकेकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।